हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा DC पॉवर सप्लाय पाहत आहोत आणि यामध्ये आपण व्होल्टेज रेग्युलेटर हा टॉपिक बघत आहोत. आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे 3 टर्मिनल IC रेग्युलेटर. म्हणजे व्होल्टेज रेग्युलेटरच आहे पण बाय यूजिंग ICच. IC म्हणजे काय? इंटिग्रेटेड सर्किट, जे की आपण कॉम्पॅक्ट करतो एका ICमध्ये म्हणजे इंटिग्रेटेड सर्किटमध्ये. आणि याच्या आतमध्ये काय असतं तर सर्किटच असतं. जसं की आपण काल ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर पाहिला होता, जसं सिरीज इलेमेंट पाहिला होता, त्यानंतर इथे एरर ॲम्प्लिफायर पाहिला होता, इकडं व्होल्टेज डिवायडर सर्किट पाहिलं होतं, बरोबर. तर हे सगळे ट्रान्झिस्टर्स जे आहेत किंवा रेझिस्टर्स जे आहेत ते सगळे इनबिल्ट या ICमध्ये येतात. आले का लक्षात? आणि म्हणून त्याला काय म्हणायचं? इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणायचं. ठीक आहे. तर ह्या इंटिग्रेटेड सर्किटमध्ये व्होल्टेज रेग्युलेटरच आहे आणि पण त्याला आउटपुट मात्र किती आहेत? पिन्स किती आहेत? फक्त 3 पिन्स आहेत. फर्स्ट जे जनरेशन होतं, ज्यावेळेस पहिल्यांदा IC डेव्हलप झाले होते व्होल्टेज रेग्युलेटरचे, त्यावेळेस त्याला 40 पिन, 30 पिन किंवा 12 पिन, 8 पिन असे करत करत आता जे लेटेस्ट जे पिन्स आहेत ते फक्त आता 3 पिन्सचे ICच आहेत. आता 3 पिन्सपेक्षा कमी नाही होऊ शकत. त्याचं कारण का? कारण आपल्याला 3 पिन्स गरजेचे असतात, एक इनपुट, आउटपुट आणि एक ॲडजस्टेबल किंवा ग्राउंड. ठीक आहे. म्हणजे 3 पिन्सपर्यंत आपण आता येऊन पोचलेलो आहोत. फक्त इनपुट द्यायचं, इकडे आउटपुट तुम्हाला कॉन्स्टंट भेटणार विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आणि इथे जर बघितला तुम्ही तर आता इथे बघा 2 ICs दाखवलेले आहेत, एक IC 7805 आणि एक IC LM317, बरोबर, 317, राईट. तर या ठिकाणी तुम्ही इनपुट, आउटपुट आणि ॲडजस्ट, आणि या ठिकाणी बघताय इनपुट, आउटपुट आणि ग्राउंड, राईट. तर हा जो काही टाईप आहे 7805 हा फिक्स टाईप आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणतंही आउटपुट जे आहे ते फिक्स असू शकतं. त्याचं कुठं आपण त्या ठिकाणी ॲडजस्टेबल करू शकत नाही किंवा चेंज करू शकत नाही. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं LM317ची जी IC जर बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसते ॲडजस्ट म्हणजे काय? तर ही IC तुमची व्हेरिएबल प्रकारची IC आहे. म्हणजे आउटपुट स्टेबल भेटतं, पण कसं ते 0 तर 30 व्होल्टपर्यंत तुम्हाला ते तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे तुम्हाला जर रिक्वायर्ड व्होल्टेज पाहिजे असेल 5 व्होल्ट तर तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता 5 व्होल्ट. रिक्वायर्ड व्होल्टेज लागत असेल 9 व्होल्ट किंवा 9.5 व्होल्ट तर तुम्ही या प्रकारचा IC, व्हेरिएबल प्रकारचा IC यूज करू शकता. आणि जर फिक्स्ड आउटपुट पाहिजे असेल, आता ही जी IC आहे 7805, ही 7805ची IC जर बघितली तर ही 05 व्होल्ट इतकं काय देते? कॉन्स्टंट व्होल्टेज देते. दुसरी एखादी IC घेतली 7808 व्होल्ट, ही जी IC आहे ती 8 व्होल्ट कॉन्स्टंट देते. त्याच्यानंतर 7812 व्होल्ट किंवा 7812 किंवा 12 ही जर IC बघितली तर ही 12 व्होल्ट इतका आउटपुट कॉन्स्टंट देते. फिक्स आउटपुट असतं हे, ह्याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. आता ही जी काय IC आहे ही ICच्या इनपुटला किती व्होल्टेज असावर ही एक बेसिक गोष्ट समजून घ्या. बघा, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पकडून चाललात की IC 7405 ही IC आहे, ठीक आहे. आणि ह्या ICच्या इनपुटला तुम्हाला मिनिमम म्हणजे तुमचं आउटपुट किती कॉन्स्टंट असलं पाहिजे तर 5 व्होल्ट आउटपुट तुमचं कॉन्स्टंट येईल त्या ICच्या, बरोबर, आउटपुटला. मात्र आउटपुट कॉन्स्टंट येणं म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की इनपुटमध्ये फ्लक्च्युएशन्स होत आहेत, राईट. मग ते कधी 7 असेल, कधी 9 असेल, कधी 8 असेल, राईट. तरी त्याने काय दिलं पाहिजे? आउटपुट हे 5 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं पाहिजे. मग याचा अर्थ असा होत नाही की इनपुटला जर 4 व्होल्ट असेल किंवा 3 व्होल्ट असेल तर तो काय करेल? 5 व्होल्ट देईल, असं होत नाही. ही बेसिक रिक्वायरमेंट लक्षात घ्या. हा आपला जो IC आहे त्या ICची बेसिक रिक्वायरमेंट अशी आहे की इनपुट जे आहे ते मिनिमम जी काही रिक्वायर्ड आउटपुट व्होल्टेज आहे 5 व्होल्ट असेल फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यापेक्षा 2 ते 3 व्होल्टने कसं असलं पाहिजे? जास्त असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला 5 व्होल्ट आउटपुट हवं असेल तर तुम्ही इनपुट साईडला किती व्होल्टेज ठेवायला लागेल तुम्हाला? 7 व्होल्ट, 8 व्होल्ट, मॅक्झिमम 9 व्होल्ट, राईट. तर तुम्हाला काय भेटेल? आउटपुट काय भेटेल तुम्हाला? कॉन्स्टंट 5 भेटेल. समजलं आहे सगळ्यांना? ही त्याची बेसिक रिक्वायरमेंट आहे कोणाची? 3 टर्मिनल IC रेग्युलेटरची.
ठीक आहे. आता इथे LM317 आहे, तर LM317च्या इनपुट साईडला तुम्हाला किती व्होल्टेज द्यावे लागेल? मिनिमम 33 व्होल्ट, राईट. म्हणजे 30च्या जास्तच पाहिजे, 30 व्होल्टपेक्षा जास्त किंवा 33पेक्षा जास्त. ते 2-3 व्हेरिएशनपर्यंत जाऊ शकतं. 35 व्होल्टपर्यंत तुम्ही त्याला व्होल्टेज देऊ शकता. आले का लक्षात? त्यावेळेस तो काय करील? आउटपुट 0पासून तर 30पर्यंत जे काय लागत असेल ते तो काय करील? आपल्याला प्रोव्हाइड करेल. समजलं आहे? हे ICs कसे वर्क करतात आणि त्यांचे पिन्स नंबर काय आहेत ते? पिन 3 असतात. इनपुट, आउटपुट हे तर आपल्याला माहिती आहे, आपण इनपुट देणार. आता इथे इनपुट म्हणजे काय? सच इनपुट आउटपुट देणार या ठिकाणी इनपुटला. तर या ठिकाणी फिल्टर, आपण फिल्टर जोडतो ना पॉवर सप्लायमध्ये, तर फिल्टरचं आउटपुट आपण याला देणार, म्हणजे त्याचं काय झालं ते इनपुट. आणि इकडे आउटपुट तुम्हाला काय भेटणार? कॉन्स्टंट भेटणार, राईट आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे, या 2 पिन्समध्ये तुम्ही काय करणार? इनपुट आणि ग्राउंडमध्ये काय देणार? इनपुट देणार आणि आउटपुट हे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेणार. ठीक आहे, 2 पिन्स असतात ना, प्लस आणि मायनस, त्या पद्धतीने. समजले सगळ्यांना? इथे प्लस आणि मायनस देणार. अशा पद्धतीने तुम्ही इनपुट देऊन आउटपुट कॉन्स्टंट घेऊ शकता. समजलं आहे? आता हे जे काही आपला 3 टर्मिनल IC आहे तोच का वापरायचा? ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर किंवा झिनर रेग्युलेटर का नाही वापरायचा? तर त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. खाली दिल्याप्रमाणे काही ॲडव्हान्टेजेस आहे. जसं की पहिलं आहे स्मॉल इन साईज. कारण साईज जी आहे ती स्मॉल जर झाली तर आपल्याला कोणत्याही छोट्या कंपोनंटमध्ये आपण ती गोष्ट वापरू शकतो, म्हणून स्मॉल इन साईज. त्याच्यानंतर ओन्ली 3 पिन्स, याला फक्त 3च पिन आहेत. त्यानंतर प्लास्टिक आणि मेटल पॅकेजमध्ये अवेलेबल असं, म्हणजे त्याची ड्युरेबिलिटी वाढेल. कारण प्लास्टिक आणि मेटल जर त्याला बॉडी असेल तर त्याची काय म्हणू आपण त्याची लाईफ ही काय होईल? इन्क्रीज होईल. आता या ठिकाणी एक अजून सांगायचं झालं की हा जो काही वरचा पॅकेज आहे बघा, इथे हा जो दिसतोय, मी आता जो कलर केलेला आहे, हा जो काही पार्ट आहे याला म्हणायचं हीट सिंक. काय म्हणायचं? हीट सिंक. हीट सिंक म्हणजे काय? तर ज्या वेळेस तुम्ही जर याच्यातून जास्त करंट फ्लो झाला, 7805 IC असेल किंवा LM317 IC असेल किंवा IC जो कोणी IC असेल व्होल्टेज रेग्युलेटरचा, त्या ICला हीट सिंक लावण्याची गरज का पडते? ज्यावेळेस ती IC गरम होते, हीट होते, तापते, त्यावेळेस हे जे काही इकडे वरती ॲल्युमिनियमची एक प्लेट बसवलेली असते, जी काय करते? त्या ICचं टेम्परेचर जे आहे ते स्वतःमध्ये ओढून घेते आणि वातावरणामध्ये डिसिपिएट करते. आलं का लक्षात? म्हणजे जी हीट आहे ती वातावरणात सोडण्याचं काम कोण करतं? तर ही ॲल्युमिनियमची प्लेट करते. त्यालाच आपण काय म्हणतो? हीट सिंक म्हणतो. हीट बाहेर टाकण्याचा हा पर्याय आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळे आपली जी काय IC आहे ती डॅमेज होत नाही. ठीक आहे, म्हणजे डॅमेज न आता जसं की तुम्ही कम्प्युटर बघताय, तर कम्प्युटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर ऑन करता त्यावेळेस बघा फॅनचा आवाज येतो आतमधून, म्हणजे तिथे एक छोटेसे फॅन बसवलेले असतात. ते फॅन काय करतात? तर कूलिंगचं काम करतात. म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये प्रोसेसर बसवलेला असतो आणि त्या प्रोसेसरच्या वरती, अगदीच वरती, इथे जर तुमचा प्रोसेसर असेल, त्याला खूप सारे पिन्स असतात, या पद्धतीचा तुमचा प्रोसेसर असेल, तर ह्या प्रोसेसरच्या वरच्या बाजूला फॅन बसवलेला असतो त्याला कूल करण्यासाठी. म्हणजे हा एक पर्याय आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण प्रत्येक वेळेस फॅन बसू शकतोच असं नाही, राईट. म्हणून आपण काय करू शकतो त्या ठिकाणी? तर हीट सिंक वापरू, त्याचा वापर करू शकतो, जो काय करेल? आपल्याला आपल्या ICला कूल ठेवण्याचं काम करेल. म्हणजे ती हीट त्या हीट सिंकने ओढून घेतली जाईल किंवा त्याच्यामध्ये ती ट्रान्सफर होईल आणि ती वातावरणामध्ये इव्हापोरेट होईल. समजलं आहे सगळ्यांना? नेक्स्ट, इझी टू यूज, एकदम सोपा आहे. इनपुट द्यायचं आणि आउटपुट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा ॲडव्हान्टेजेस आहे नो एक्सटर्नल कंपोनंट्स आर रिक्वायर्ड्स. बघा, कोणतेही एक्सटर्नल म्हणजे कुठे रेजिस्टर जोडायचं नाही, कुठे कॅपॅसिटर जोडायचं नाही की आउटपुट स्टेबल येण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे काय? तर कोणताही एक्सटर्नल कंपोनंट्स न वापरता आपण आउटपुट कॉन्स्टंट ठेवू शकतो. ठीक आहे. नंतर आहे लोड करंट. बघा, कुठपासून कुठपर्यंत आहे? तर 100 मिली ॲम्पियरपासून तर 5 ॲम्पियर, म्हणजे आपल्या घरामध्ये बघा 5 ॲम्पियर इतका करंट असतो. जनरली आपली लाईट किंवा ट्यूबलाईट्स असतील, लाईट असेल, TV असेल, यांना जनरली 5 ॲम्पियरपर्यंतचा करंट सफिशियंट असतो. म्हणजे आपण अशा पद्धतीने, किंवा आपला मोबाईलचा चार्जरसुद्धा असतो, त्याला 5 ॲम्पियरपर्यंत करंट तुम्ही दिलेला असतो. म्हणजे 5 ॲम्पियर करंट तो काय करू शकतो? सहज हँडल करू शकतो, राईट.
लोड करंट जो आहे तो किती आहे 100 मिली ॲम्पियरपासून तर 5 ॲम्पियरपर्यंत, म्हणजे किती 5000 मिली ॲम्पियर, राईट. 5000 मिली ॲम्पियरपर्यंत काय आहे करंट व्हेरिएशन आहे. त्यामुळे आपण कुठेही त्याचा वापर करू शकतो. अगदी छोट्या छोट्या करंटपासून तर मॅक्झिमम करंटपर्यंत आपण या आय सीचा वापर करू शकतो. नेक्स्ट आहे 7. आय सी कॅन बी यूज्ड फॉर फिक्स्ड अँड व्हेरिएबल. मग असे सांगितल्याप्रमाणे आपण फिक्स टाईप किंवा व्हेरिएबल टाईप, म्हणजे फक्त तुम्हाला 5 व्होल्ट, जसं की मोबाईलचं चार्जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला 5 व्होल्ट कॉन्स्टंटच द्यावा लागतं, व्हेरिएशन नाही, 5 व्होल्ट कॉन्स्टंट द्यावा लागतं. आणि जर व्हेरिएबलचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय सांगूयात आपण जे प्रॅक्टिकल करतो, आपल्याला वेगवेगळ्या प्रॅक्टिकलला काय प्रॅक्टिकलला आपल्याला 9 व्होल्टचा पॉवर लागते, काहींना 8 व्होल्टची पॉवर लागते, काहींना 5 व्होल्टची पॉवर लागते. त्यावेळेस आपण जो पॉवर सप्लाय यूज करतो ना, बघा आपण ज्यावेळेस रोटर फिरवतो त्यावेळेस हळूहळू व्होल्टेज इन्क्रीज होतं, राईट. मग त्या ठिकाणी आपण कोणता टाईपचा आय सी यूज करणार आहे तर व्हेरिएबल टाईपचा आय सी यूज करणार आहे, ठीक आहे. जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 0 to 30 व्होल्टपर्यंत आपण काय करू शकतो, तो या पॉवर सप्लायचा आउटपुट जे आहे ते चेंज करू शकतो. नेक्स्ट आहे 8व्या नंबरचा ॲडव्हान्टेजेस, की प्रोव्हाइड द पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज द निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज. म्हणजे हा आपल्याला जसा 5 व्होल्ट पॉझिटिव्ह आउटपुट देतो, तसंच जर आपल्याला रिक्वायर्ड असेल -5 व्होल्ट तर त्यासाठी वेगळी सिरीज आहे आय सीची, म्हणजे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं कनेक्शन केलेलं असतं. ती सिरीज आहे 7905. जसं 7805 ही +5 व्होल्टसाठी वापरली जाते, तशी 79 जी आहे म्हणजे 79XX म्हणजे काय तर 79च्या पुढे जे काय असेल म्हणजे 7908 जर असेल तर ही आय सी काय करेल आपल्याला -8 व्होल्ट आउटपुट देईल. तसे 78XX ही सिरीज जी आहे ती प्लससाठी वापरली जाते. म्हणजे 7805 7812 या पद्धतीने, म्हणजे XXच्या जागेवर तुम्ही म्हणजे म्हणण्यापेक्षा कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेल्या काही स्टँडर्ड आउटपुट्स आहेत, जसं की 5 व्होल्ट आहे, 8 व्होल्ट आहे, 9 व्होल्ट आहे, 12 व्होल्ट आहे, 24 व्होल्ट आहे. अशा पद्धतीने ते आउटपुट जसं, कारण काय म्हणूयात आपण, जसे डिव्हायसेस असतात ज्यांना रिक्वायर्ड व्होल्टेज ज्याप्रमाणे लागतं त्या पद्धतीने ते आउटपुट जे काय आहे आउटपुट आय सीज जे आहेत त्या मॅन्युफॅक्चर करतात, ठीक आहे. समजलं आहे. तर 79XX ही सिरीज जी आहे ती आपण निगेटिव्हसाठी वापरतो आणि 78XX ही सिरीज जी आहे ती आपण पॉझिटिव्हसाठी वापरतो. म्हणजे आपण पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेजसुद्धा कॉन्स्टंट ठेवू शकतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे की असं जर असेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जरी आउटपुट देत असेल आय सी, तर आपण त्याचा वापर करून ड्युएल पॉवर सप्लाय तयार करू शकतो. आता ड्युएल पॉवर सप्लाय म्हणजे काय तर एकच पॉवर सप्लायमध्ये आपल्याला निगेटिव्ह ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह आउटपुट मिळतं, ठीक आहे. म्हणजे इकडे जर बघितलं तर ह्या 2 पिन्समध्ये तुम्हाला +15 व्होल्ट भेटेल आणि इकडे जर बघितलं तुम्हाला तर त्याच टायमाला तुम्हाला -15 व्होल्ट इतकं आउटपुट व्होल्टेज मिळतं. समजलं आहे. म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही किंवा त्याला आपण ड्युएल या अशा प्रकारच्या पॉवर सप्लाय आपण काय म्हणतो ड्युएल पॉवर सप्लाय. म्हणजे तो पॉझिटिव्ह, आपण आतापर्यंत पॉझिटिव्हच पॉवर सप्लाय बघितलेले आहेत, निगेटिव्ह पॉवर सप्लाय आपल्याला बघायचे आहेत. जसं की ओपॅम आहे. ओपॅम म्हणजे काय ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, जो आपल्याला चॅप्टर नंबर 4 आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओपॅमला रन करण्यासाठी 2 पॉवर सप्लायची गरज पडते, म्हणजे ड्युएल पॉवर सप्लायची गरज पडते. आणि ते म्हणजे +15 आणि -15 अशा 2 पॉवर सप्लायची आपल्याला त्या ठिकाणी गरज पडते. त्यावेळेस आपण ते समजून घेऊया, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात. हे झाले ॲडव्हान्टेजेस. आता आपल्याला त्याचं बेसिक फंक्शन बघायचं, म्हणजे फंक्शनल ब्लॉक डायग्राम बघायचे आहे. फंक्शनल ब्लॉक डायग्राम, ठीक आहे. कोणाची ऑफ 3 टर्मिनल आय सी रेग्युलेटर. आय सी रेग्युलेटरची आपल्याला काय बघायची आहे तर बेसिक डायग्राम बघायची किंवा ब्लॉक डायग्राम बघायची आहे, जी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. कोणामध्ये तर ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटरमध्ये. बघा इथे नेहमीप्रमाणे तेच आहे, सिरीज इलेमेंट आहे, सिरीज पास इलेमेंट समजून घ्या अक्षर. त्यानंतर इथे आहे पुढे सेम व्होल्टेज डिव्हायडर सर्किट. लास्ट लेक्चरमध्ये आपण जे पाहिलेलं आहे तेच मी ड्रॉ करतो आहे, कारण तेच टेक्निक या ठिकाणी सुद्धा वापरलेलं आहे आय सीमध्ये.
फक्त आय सी त्याचा आपण तयार केलेला आहे. इथे रेफरन्स व्होल्टेज सेम. इथे एरर ॲम्प्लिफायर हा जो आहे तो काय आहे, एरर ॲम्प्लिफायर. फक्त आपण याच्यामध्ये आपण एरर ॲम्प्लिफायर डायरेक्टली याला कनेक्ट करत होतो, मात्र तसं आता नाही करायचं. त्या ठिकाणी आपण अजून एक ब्लॉक वाढवलेला आहे, त्याचं नाव आहे करंट लिमिट. ठीक आहे, करंट लिमिट अँड थर्मल शटडाऊन. बघा थर्मल शटडाऊन. ठीक आहे, तर ह्या ब्लॉकला थर्मल शटडाऊन आणि करंट लिमिटला आपण अगोदर एरर ॲम्प्लिफायर जोडतोय आणि मग त्याचा सिग्नल जो आहे ते सिरीज पास एलिमेंटला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे 3 इनपुट्स भेटत आहेत. बघा, हे आहे आउटपुट आणि हे आहे इनपुट. ठीक आहे, आणि हे आहे दोघांचं हे तिसरं टर्मिनल, इथे काय ग्राउंड. बघा, हे इनपुट टर्मिनल असणारे, हे इथे असणारे आउटपुट टर्मिनल आणि इथे असणारे ग्राउंड. म्हणजे मगाशी आपण जी पिन्स पाहिल्या ना, आय सी पाहिली आपण, ही आय सी बरोबर. इनपुट आउटपुट ग्राउंड, त्याला 3 पिन्स असतात. म्हणजे त्याच्या आतमध्ये काय असतं तर एवढं सारं असतं. सिरीज पास एलिमेंट म्हणजे तिथे एक ट्रान्झिस्टर असतो. करंट लिमिटिंगसाठी आपण अजून एक ट्रान्झिस्टर वापरतो. त्यानंतर थर्मल शटडाऊनसाठी एक रेजिस्टर वापरतो. एरर ॲम्प्लिफायर म्हणजे अजून एक ट्रान्झिस्टर वापरतो आपण. त्याच्यानंतर R1 आणि R2 हे 2 रेजिस्टर्स वापरतो. बरोबर, काम सेम तेच आहे. जसं की R1 R2 सॅम्पल व्होल्टेज घेतात, आउटपुटकडनं जर इन्क्रीज झाला असेल तर इन्क्रीज होतात वगैरे वगैरे. एरर ॲम्प्लिफायर काय करतो, कम्पॅरिझन करतो रेफरन्स व्होल्टेजचं आणि ह्या सॅम्पल व्होल्टेजचं जे R2च्या अक्रॉस असेल त्यानुसार आउटपुट पुढे देतो. करंट लिमिटिंग ॲक्शन आता हे आपल्याला नवीन आहे, राईट. तर करंट लिमिटिंग ॲक्शन म्हणजे काय, तर बघा करंट लिमिटिंग ॲक्शन हा काय, करंट लिमिटिंग ॲक्शन नवीन काय आहे त्याच्यामध्ये, तर करंट लिमिटिंग ॲक्शन जी आहे ती म्हणजे काय, ज्यावेळेस करंट हा एक्सेस होतो, म्हणजे खूप जास्त करंट होतो. लोड करंट जर खूप जास्त वाढला, म्हणजे आउटपुटकडनं करंट जो आहे तो खूप जास्त वाढला, एक्सेसिव्ह झाला, तर काय होऊ शकतं, तुमचा रेग्युलेटर जो आहे तो काय जळू शकतो किंवा बर्न होऊ शकतो, राईट. मग असं होऊ नये म्हणून करंट लिमिट ॲक्शनमध्ये काय केलं जातं, एक एक्स्ट्रा ट्रान्झिस्टर जोडला जातो विथ एक अजून एक रेजिस्टर. असं जर आपण केलं तर ज्यावेळेस एक्सेसिव्ह करंट इथून फ्लो होईल त्यावेळेस तो काय करतो, बाकीचे सगळे ट्रान्झिस्टरला शटडाऊन करतो, बंद करतो आणि काय करतो, सगळा जो काही करंट आहे तो त्याच्यामधून फ्लो होतो. हा जो काही शॉर्ट सर्किट RSC हा शॉर्ट सर्किट रेजिस्टर जो आहे याच्यातून तो करंट हा खूप जास्त मोठा असतो रेजिस्टर, त्याच्यामुळं कोणताही डॅमेज होण्याची शक्यता होत नाही. ठीक आहे, आणि ह्या रेजिस्टर थ्रू करंट काय करतो, तो फ्लो करतो. त्याच्यामुळं काय होतं, तुमच्या ज्या सर्किटला किंवा रेग्युलेटरला प्रोटेक्शन भेटतं आणि म्हणून त्याला करंट लिमिटिंग ॲक्शन असं म्हणतात. काय सांगितलं, करंट लिमिटिंग ॲक्शन म्हणजे हा टॉपिक आहे आपल्याला, पण 25% आपल्याला लेस झालेला आहे. ठीक आहे, तर बघा इथे करंट लिमिटिंग ॲक्शन म्हणजे काय, तर ज्यावेळेस लोड करंट हा खूप जास्त होतो, म्हणजे आपण असं म्हणूयात की व्होल्टेज रेग्युलेटरमधून काय होईल, खूप जास्त ज्यावेळेस करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल, इथून जर खूप जास्त जोरात जर करंट फ्लो झाला तर काय होऊ शकतं, तुमचा सिरीज पास एलिमेंट म्हणजे ट्रान्झिस्टर इथला डॅमेज होऊ शकतो किंवा R1 R2 डॅमेज होऊ शकतो, राईट. किंवा एरर ॲम्प्लिफायरसुद्धा डॅमेज होऊ शकतो. मग अशा वेळेस काय करायचं, अजून एक जसं आपण T1 T2 वापरला होता तर T3 वापरायचा. ठीक आहे, आणि अजून एक शॉर्ट सर्किट रेजिस्टर वापरायचा. असं जर आपण वापरलं म्हणजे T3 जर वापरला, हा पॉवर ट्रान्झिस्टर असतो. पॉवर ट्रान्झिस्टर म्हणजे हाय पॉवर हँडल करण्याची याची कॅपॅसिटी असते T3. ठीक आहे, म्हणजे तिसरा ट्रान्झिस्टर आपण याच्यामध्ये वापरतो. ठीक आहे, आणि हा जर तिसरा ट्रान्झिस्टर आपण जर वापरला तर काय होतं, त्या सर्किटला प्रोटेक्शन भेटतं. जरी जास्त करंट फ्लो झाला तरीसुद्धा आपलं सर्किट डॅमेज होत नाही. आलं लक्षात. आणि म्हणून हा काय करतो, तिसरा ट्रान्झिस्टर आपल्याला प्रोटेक्शन देतो. याच कन्सेप्टला काय म्हणायचं, करंट लिमिटिंग ॲक्शन असं म्हणायचं. ठीक आहे, आता दुसरा याच्यामध्ये आपण एक शब्द ऐकला की थर्मल शटडाऊन. थर्मल शटडाऊन म्हणजे काय, ज्यावेळेस खूप जास्त करंट फ्लो होईल, बरोबर, करंट जास्त, लोड करंट जर जास्त फ्लो झाला तर त्यावेळेस सर्किट काय होणार आहे, तुमचं गरम होणार आहे, हीट होणार आहे.
असं जर ते जास्त प्रमाणे हीट जर झालं, मग एक पर्टिक्युलर लेवल असेल, समजा 70 डिग्री सेल्सिअसच्या जर वरती गेलंच, मी एक एक्झाम्पल घेतल्या, 70 डिग्री सेल्सिअसच्या जर वरती गेलं तर तिथे त्या ठिकाणी तुमचं सर्किट काय करतं, ॲटोमॅटिकली पूर्ण सर्किट शटडाऊन करतं. म्हणजे काय करून टाकतं, इथं एखादा स्विच वापरला असेल तो काय करून टाकतो, ऑफ करून टाकतो. समजलं आहे? त्या कन्सेप्टला म्हणायचं थर्मली शटडाऊन. टेम्परेचर वाढल्यानंतर ॲटोमॅटिकली पूर्ण सर्किटरी व्होल्टेज रेग्युलेटरचं काम तो काय करतो, पूर्ण बंद करून टाकतो. कोण? थर्मल शटडाऊन. समजलं आहे? करंट लिमिटिंग ॲक्शन आणि थर्मल शटडाऊन. आणि मग तो सिग्नल कुठे जातो, सिरीज पास एलिमेंटला, आणि मग सिरीज पास एलिमेंट आपल्याला माहिती काय करतो, व्होल्टेज ड्रॉप करतो किंवा वाढवतो. जर गरज असेल आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झाला असेल तर त्याला कमी करण्याचं काम कोण करतो, सिरीज पास एलिमेंट. किंवा आउटपुट व्होल्टेज जर कमी झाला असेल तर त्याला वाढवण्याचं काम कोण करतो, सिरीज पास एलिमेंट. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे काही 3 टर्मिनल IC रेग्युलेटर जे आहे ते वर्क करतं आणि आपल्याला आउटपुट कॉन्स्टंट देण्याचं काम करतं. समजलं आहे सगळ्यांना या ठिकाणी? ठीक आहे, तर मी या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ 3 टर्मिनल IC रेग्युलेटर, म्हणजे वेगवेगळे ICs आहे, जसे LM340 आहे, LM317 आहे, 7805 आहे. तर ह्या IC आपल्याला बघायच्यात की त्या कशा वर्क करतात, कशा पद्धतीने आउटपुट व्होल्टेज देतात. समजलं आहे? तर या ठिकाणी आपण थांबतो.